भजन सम्राट सतीश महाराज मध्ये आणि तसेच त्यांना साथ करते भजन सम्राट रतन महाराज राणे आणि त्यांना साथ करते अरुण महाराज राव मुकण्याचे मृदुंग तालमणी. संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास.
जय हा गोपाळ कृपा
ते जीवन चरण श्री गुरुंचे नमस्कार आणि आता प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी आजच्या कीर्तनवरती आज निवडलेला अभंग परंतु मी अभंगाला बोलण्यापूर्वी तुम्हाला माहीतच आहे की आज कार्यक्रम कशा निमित्त आहे. वक्त्याचा आद्य कर्तव्य म्हणून मी आज पर्याय देतो. आज मी तुम्हाला माहित आहे तरी पण मी सांगतो, आज आमच्या वडिलांचा सेवापूर्ती सोहळा की ज्यांनी गेली 40 वर्ष घोटीच्या बाजार समितीमध्ये काम केलं. संस्थेला आपली माय समजलं त्यांनी, मला माय समजलं, माय आणि तिथं त्यांनी 40 वर्ष त्यांनी तिथं प्रत्येक विभागामध्ये काम केलं. वसुली असेल, अकाउंटंट असेल, त्यांनी भरपूर विभागामध्ये काम केलं. आणि तसेच ज्यांचा स्वतः परिवाराशी संबंध आहे आणि ज्यांचा वारकरी संप्रदायाशी सुद्धा जवळून संबंध आहे असे आमचे वडील. आणि तसेच की ज्यांचा प्रचंड असं अभ्यासक, प्रचंड निवेदक आणि उत्कृष्ट आणि तसेच उत्कृष्ट प्रशासक सुद्धा देखील आहे की ज्यांचं किती आपण कौतुक केलं तरी कमीच पडेल. मी पर्यायात जास्त वेळ न घेता मी अभंगावरती येतो. माझा रे पहिले कमी करा, एकदम इतका ऐकू नको आहे मला, इतकं कमी करा असं मंत्राला होतं. सहज बोललं तरी आवडतं असं त्यांना द्यायचं मान. निवडलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा. महाराज या अभंगातून विश्वास सांगतात. विश्वास प्रपंचात पण बघा, प्रत्येकाची ती धारणा आहे, माळ घातलेलं, दन लावलेलं, पंढरी बघा, पंढरी आळंदीची वारी करणारं म्हणजे पारमार्थिक नाही. पारमार्थिक शब्दाची एवढी संकुचित व्याख्या नाही. पारमार्थिक शब्दाचा अर्थ असा आहे, परमार्थ शब्दाचा श्रेष्ठ धन. बघा, परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. आम्ही जे धन मिळवतो त्याचा काडी इतकाही उपयोग होत नाही. पण श्रेष्ठ धन कशाला म्हणावं, जे धन किती खर्च केलं तरी कधी खर्च होत नाही. ज्या धनाचा वाटा राजा घेऊ शकत नाही, ज्या धनाचा वाटा आपला बंधू सुद्धा घेऊ शकत नाही, जे धन मेलं तरी आमची संगत सोडत नाही. संपदा तयाचे नसरे काय पांढे, संपदा तयाचे नसरे काय पांढे, संपदा तयाचे नसरे काय पांढे, संपदा तयाचे नसरे काय जोडिये नाम देव नाम, जोडिला भक्ती देव नाम, जोडिला नसरे हे धन अविनाश आनंद धन, अमृत मूर्ती मधुसूदन समचरण देखलिया परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण नाम परमार्थ. नाही बघा, प्रपंच असो किंवा परमार्थ असो, दोन्ही क्षेत्रामध्ये विश्वासाची नितांत गरज आहे. नितांत गरज. एक प्रपंचामध्ये पतीचा विश्वास पत्नीवरती असतो, म्हणूनच पती पत्नीच्या हातून निसंकोचपणे 2 टायमाचा नाश्त्यापासून ते जेवण करतो. जर तिच्या जर मनात आलं तर रोगरच्या औषधाचे 2 थेंब टाकले तर नाही. पण याला माहित आहे की आपली पत्नी असं करणार नाही. ताटच सांडून जायची आपली ज्ञानोबरायांच्या कोविडप्रमाणे. उदाहरण क्रमांक 2. आता मी तुम्हाला एक सांगितलं, आता दुसरं सांगतो. कारखाना जुन्नरला, मालक मुंबईला, पण जुन्नरच्या मालकाचा पण बघा, मुंबईच्या मालकाचा जुन्नरच्या नोकरावरती असलेला विश्वास. विश्वास. अजून एक उदाहरण सांगतो. बरेचसे लोक काय करतात, श्रद्धा म्हणजे विश्वास, विश्वास म्हणजे श्रद्धा नाही. दोन्ही शब्दामध्ये चढ उतार आहे. चढ उतार आहे. बघा, विश्वासाचा जन्म आहे, पण श्रद्धेचा जन्म विश्वासाचा जन्म आहे. कसं सांगतो मी तुम्हाला. एकदा फक्त मम्मीने पिंट्याला सांगू द्या, पिंट्या हे तुझे पप्पा. अहो, अख्खा तालुका येतात गप्पा मारू द्या, पप्पा म्हणजे पप्पा. नाही का विश्वासाचा. तसंच भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपेण, नाही का. म्हणजे पार्वती माता श्रद्धा आणि भगवान शंकर विश्वास आहे. आता तुम्ही बघा, प्रत्येकाला मायबाप आहे, परंतु भगवान शंकराला मातू पितूहीन की त्यांना कोणीच नाही, कोणीच नाही. उदाहरणार्थ सांगा, कृष्णाचा जन्म कोण सांगतं खाली? सांगा सांगा. तुम्ही नाही सांगितलं. वा, श्रावण मध्ये बघा,
रामाचा जन्म चैत्र शुक्र नवमी. हा आणि महादेवाचा जन्म मोठमोठे पंडित इथं गप्पा बसतो. व्यक्ती आपली श्रद्धा असते, श्रद्धा असते. पण जर त्या व्यक्तीतले दोष कळाले तर श्रद्धा कमी होत असते आणि व्यक्तीतले गुण कळाले तर श्रद्धा वाढत असते. मी एक उदाहरण सांगतो. वो तो महाराज आते थे, पाद्य पूजा करते थे, प्रसाद बांटते थे आणि अपन लोगों को बताते थे महाराज आ गए, महाराज आ गए. ओ अभी तो अपने सामने से महाराज जा रहे. महाराज कमले असते तर श्रद्धा वाढली असते. उदाहरणार्थ अहो काय झालं बघा, आता प्रपंचात पण विश्वास आहे, परमार्थात पण विश्वास आहे. परंतु प्रपंचामध्ये विश्वास बघा, परमार्थामध्ये विश्वास कोणावरती ठेवायचा. काय झालं की एक साधक तुकाराम महाराजांकडे गेला, पण त्या साधकाला प्रश्न पडला की आता आपल्याला परमार्थामध्ये विश्वासाचं मार्गदर्शन कोण करणार. असा संभ्रमात असलेला साधक तुकाराम महाराजांकडे गेला. वाऱ्या हाती माप संतांची या माथाच्या नावरी साष्टांग करी दंड, नाही का. आणि तुकाराम महाराजांनी विचारलं की म्हणे काय काम आहे. म्हणे महाराज तुम्ही परमार्थ करताना. म्हणे हो मी परमार्थ करतो. आणि मग म्हणे मला विश्वास ठेवायचा. त्यांनी सांगितलं जा तुला वाटेल त्याच्यावर ठेव. पण मी एका लक्षात आलं की हे बाबा आपल्या प्रश्नाचं सरळ उत्तर देणारं दिसत वाटत नाही. आणि मग त्यांनी विचारलं अहो म्हणे बघा म्हणे. आणि मग म्हणे तुमचा विश्वास कोणावरती. आणि मग ते म्हणाले माझा विश्वास संतांवरती. म्हणे याला आधार आणि सांगे आधारावर आधार जर असेल तर सांगू शकतो आपण. म्हणे कशावर. अभंगाचा पहिला चेहरा Bye.
दिसत दिसतो, ठीक आहे, पण ऐक म्हणे समाजाचा विश्वास संतांवर यात काही विशेष नाही. बघ म्हणे देवाचा विश्वास संतांवर यात काही विशेष नाही, समाजाचा विश्वास संतांवर यात काही वैशिष्ट्य नाही, पण देवाचा विश्वास संतांवर यात काही वैशिष्ट्य नाही, पण म्हणे राक्षसांचा विश्वास संतांवर. आणि नंतर त्याची उच्च शिकेला पोहोचली. म्हणजे याला आधार कसा म्हणे ऐक, म्हणजे मी तुला भावार्थ रामायणाचा प्रसंग सांगतो. मंदोदरी बोले रावणा प्रती, मंदोदरी बोले रावणा प्रती. म्हणा मंदोदरी बोले रावणा प्रती, मंदोदरी बोले रावणा प्रती, मंदोदरी बोले रावणा प्रती. स्वप्न देखिले मनाते रात्री, स्वप्न देखिले मनाते रात्री. जेनो मिळाले वानरचित्ती, जेनो मिळाले वानरचित्ती. शिला सागरा मंदिरा, शिला सागरा मंदिरा, शिला सागरा मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखील मध्ये राहते. आणि मंदोदरीने रावणाला सांगितलं, महाराज काय म्हणे मला रात्री स्वप्न पडलं. आणि स्वप्न तर पडत असतं नाही, अहो म्हणे मला असं स्वप्न पडलं, नेनो मिळाले वाणेरे तिथे, शिळा सागर बांधिला. म्हणे बंदर आणि दो अंदर म्हणे, हम तो बंदर खाते. अहो साधे सुधे बंदर नाही म्हणे, अहो दोन धनुर्धर वाणेरे म्हणे. ते काय केलं, लंके भोवती रुधिराचा पूर, रणी पडला कुंभकर वीर, तो तुमचा सखा सौदर, निद्रा करे क्षणमास. आणि मग रावणाने ऐकलं. आणि मग रावण म्हणाला, मंदोदरी तुझं काय मत आहे, मी काय करायला पाहिजे, सांग सांग तुम्ही काय करायला पाहिजे. समजतंय ना माझं बोलणं खालच्यांना, दिसलं बोलावं. आणि मग म्हणे मी काय करायला पाहिजे. आणि मग त्यांनी सांगितलं म्हणे तुम्ही ऐकाल माझं, हो ऐकेल म्हणे तुझं, तू सांग फक्त मला की मी काय केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं, त्रिगाल्या श्रीरामा शरण, सफळ कुळाचे कल्याण, वाचेल तुमचाही प्राण, कुंभकर्ण जगेल. की म्हणे. आणि मग रावणाने ऐकलं आणि रावण खवळला तिच्यावरती. निद्रा लागून वाणेरांचा आश्रय तर त्याचे मी बंदी लंका नाथ जगात जगन. काय म्हणतील म्हणे मला लोक. अगं मी तर अगं म्हणे त्याला वाणेरांचा आश्रय मी त्याला शरण द्यायचं. आणि म्हणे ऐक तू सांगते यात काही नवल नाही. कसं असतं महाराज, काही गोष्टी ना समाजामध्ये बोलायच्या नसतात, काही गोष्टी गुह्यगुप्त गोष्टी असतात, ते एकांतात जाऊनच बोलायच्या असतात नाही का. आणि मग म्हणे तू सांगते यात काही नवल नाही. पैसाची सांगते दुर्भिक्षण, पैसाची सांगते कुंभकर्ण. अगं म्हणे मला माझा मुलगाही सांगतो मी, अगं मला माझा मुलगा सांगतो. कोण, इंद्रजित. इंद्रजित काय सांगतो की म्हणे बाबा तुम्ही श्री रामाला शरण जा. अगं म्हणे मला माझे मोठमोठे मंत्री सुद्धा तेच सांगतात, मुक्तोर काया कंपन दुर्मुख हे सर्वजण मला ते सांगतात की म्हणे तुम्ही श्री रामाला शरण जा. म्हणे ऐक, एकदा म्हणे मी अरण्यात चाललो होतो आणि अरण्यामध्ये माझ्या आणि नारदांची भेट झाली. संवाद हा दोन व्यक्तींमधला संवाद सांगतो. आणि मग रावणाने नारदांना विचारलं, म्हणे नारदा काय रावणा, की म्हणे मला म्हणे श्रीरामाची प्राप्ती होईल का. नारद मुनींनी सांगितलं
जरूर होईल जरूर होईल. पण म्हणे ऐक की मग म्हणे तुला काय करावं लागतं. तर मग म्हणे की म्हणे मी तुला सांगतो मुख्य वयाला काळ अनन्य भजन पावावया श्रीराम चरण नाही का. की म्हणे अगं तुला मग म्हणे तुला भजन करावं लागलं नाहीतर म्हणे तुला भांडण तरी करावं लागलं. आणि मग त्या लक्षात आलं की म्हणे किंवा म्हणे मग मला भजन नाही येत मग मला भांडण चांगलं जमते. कसं भांडण जमतं की म्हणे आमचा भांडणामध्ये चांगला हातखंड आहे म्हणे. का तर म्हणे इथं आमचा बहुपेक्षा काकडा करतो तर आमचं डोकं ठोकलं नाही का. तर मी शेतात चोरून नसते आणली. आणि मग त्यांनी सांगितलं काय कर की म्हणे त्याची पत्नी चोरून आण. का बरं पत्नी सांगितली. बघा महाराज आई मेली तर माणूस शांत बसतो, बहीण मेली तर माणूस काही बोलत नाही, पण पत्नी मेली की माणूस पेटून उठतो. त्याच्यासाठी त्यांनी पत्नी चोरून आणायला लागली. ते सगळा कुळ उदाहरणार्थ सीता चोरून आलेली नाही का. त्यांच्या कल्याणासाठी त्यांनी सीतेला चोरून आणलं. आणि तर आता इथं त्यांनी सांगितले की मग म्हणे दासाचे लक्षण आहे. तर काय काय लक्षण आहे दासाचे. आणि बघा काही लोक कायमी दास असतात, वाचेनी दास असतात, मनाने दास असतात. आता कायमी दास वाचेनी दास, परंतु आता मनाने दास कसं ते एक तुम्हाला सांगतो. आपण जर 500 रुपयाचा जोडा घेतला आणि जर एखाद्या व्यक्तीकडे आपण जर मंदिरामध्ये गेलो आणि मंदिरावर तिथे गेल्यावरती लिहिलेलं असतं पादत्राणे इथे काढा आणि आपण ते काढतो नाही का. आपण ते काढतो आणि अन्यथा शरणम नसते पामेव शरणम मम तस्मात् कारुण्य बाणेन रक्ष रक्ष परमेश्वर. की देवाला म्हणतो देवा तुझं तोंड आहे माझ्याकडे परंतु माझं तोंड तुझ्याकडे आहे, परंतु ना म्हणे एवढं जोड्यावरती लक्ष ठेव. म्हणजे बघा कायमी वाचेनी तिथे मनाने जोड्याजवळ आहे परंतु व्यासांनी असं सांगितलं की 5 लोक मेलेले सांगितले. मग कोण कोण. पहिला आहे दरिद्री. महाराज जर अचानकपणे दरिद्री आली तर ते वाईट वाटतं. जर आधीपासून दरिद्री असते तर काही नाही. आणि दुसरं सांगितलंय त्यांनी व्याधीग्रस्त म्हणजे प्रचंड आजारी, जिवंत असून तो आजारीच आहे नाही का. त्याचं पण म्हणजे तो पण एक माणूस. आणि मूर्ख जर मूर्खकडे आपण डोळे वटारले तर तो डोळे त्याला राग येतो, परंतु मूर्खाचे 5 लक्षणे. पहिला आहे गर्व, दुसरा आहे दुर्वचन आणि तिसरा आहे क्रोधस्य. बघा विनाकारणचा राग येणे मूर्खाचं लक्षण नाही. पण मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो, आपण सर्व जर गोपीचंदनवाले झालो तर ना ऑपरेशन सिंदूर कोणी करायचं नाही का. गोपीचंदनवाल्यांची गरज आहे आणि जवानांची सुद्धा गरज आहे. पण महाराज यांच्या जर खांद्यावरची यांनी बंदूक काढली तर आपलं चंदन मिटलंच समजायचं नाही का. दोन्हींची सुद्धा गरज आहे. दोन्हींची सुद्धा खूप मोठी गरज आहे महाराज. अति कोपता कार्य जाते लयावा की नम्रता पात्र होते विधीला. प्रमाणामध्ये सर्व काही असावे नाही का. जर प्रमाणात काही नसलं तर भीतीला पावतो. उदाहरणार्थ शेतकरी दादाने जर धामणी नावाचा साप जर गायला बांधला नाहीतर तो काय करत की शेतकरी दादाने जर धामणी नावाचा सापाचा दावा केला ना, जर सापाने फन्नाट असला नाही ना तर तो भीतीला पात्र होईल. म्हणून आहे ना सापाने हाताच्या रक्षणासाठी फणा उगारलाच पाहिजे नाही का. आणि अजून एक सांगेल, अजून एक लक्षण सांगतो तुम्हाला. आता साप उदाहरणार्थ सापामध्ये 1000 पट जोर आहे पण विष कुठे 1000 पट जोर आहे. आता इंचूमध्ये 1000 पट विष आहे पण नांगी वरती नाही का. आणि दुसरं आहे अजून मी तुम्हाला चौथं सांगतो. चौथा आहे विनाकारणचा वाद. काय झालं की एका समुद्राच्या काठाला 3 शहाणे बसलेले असतात आणि तिघांनी वाद सुरू केला. अरे हा समुद्र पेटला तर काय होईल. त्याला पहिला विचारतो वेडायस की काय. अरे ते पाणी ना पेटत कसं. दुसरं म्हणजे पहिला दुसऱ्याला सांगतो ते पाणी ना ते पेटत कसं नाही का. अरे पण समजा नाही पेटत
हे मासे आहे ना नारळाच्या झाडावर चढतील म्हणजे काहीच होणार नाही दुसरं. पण काय झालं मग तिसरा विचारतो, अरे हे तुम्ही म्हणतो जा मी कसं काय, अरे हे मासे म्हणा काही आहे का म्हशी आहे म्हणे, ते कसे चढतील नारळाच्या झाडावरती. म्हणजे बघा विनाकारणचा वाद, विनाकारणचा वाद. हे काय होत नाही, समुद्र काय पेटत नाही आणि त्याला काय आग लागत नाही, म्हणजे विनाकारणचा वाद. अजून मी एक तुम्हाला अजून एक लक्षण नसतं, अजून एक मी दृष्टांत देतो तुम्हाला. कसं की बघा शिवरात्र आणि एकादशी एकत्र आले तर हे येत नाही बरं का महाराज, येत नाही. पण आधीच तर समजा अरे मग त्या दिवशी फराळाचं काय करायचं म्हणे, त्या दिवशी फराळाचं लोंबकडी तुपात तारणाची भजी. बापरे हे कसं काय, म्हणजे होत नाही ते जात नाही, विनाकारणचा वाद. विठाला म्हणजे अजून एक सांगितले, कोण प्रवासी घरी आला तर आपला, नाहीतर तो मेलाच समजायचा नाही का. आणि नित्यसेवका मुलाने चाकरी करिता, चाकर म्हणते तत्वता, मोदना घेता काम करिता, उपकार का म्हणती तया नाही का. अहो पगार ठरवून जो काम करतो तो उपकारक, नाहीतर जो आहे ना मोल घेत नाही तो उपकारक, आणि जो मोल घेऊन काम करतो तो चाकर. उपकार का म्हणत आहे. बरं तुम्हाला प्रपंचातलं दास्यत्व परमार्थातलं दास्यत्व जमीन आसमानाचा फरक आहे. प्रपंचामध्ये किती करा तरी हा काय म्हणतो पठ्य मालकच पाहिजे, हा माझा दासच पाहिजे. म्हणजे ज्या इथं उलट आहे नाही का, किती करा. एक उदाहरण देतो, एका श्रीमंत माणसाकडे एका व्यक्तीने इमानदार माणूस म्हणून आणून दिला, नौकर म्हणून आणून दिला, आणि त्यांच्या मित्राच्या आणि त्यांचे साधारणतः 20 वर्षांनी भेट झाली. आणि मग त्यांनी विचारलं त्याला, काय हो म्हणे मी दिलेला परिवार आहेत का अजून. यांनी सांगितलं आहे. हो इमानदार त्याचे मुलं, इमानदार त्याची बायको. हो म्हणे मी 15-15 दिवस शेतातही जात नाही अजून, परंतु त्याचा सुतळीचा तोडा सुद्धा जोडीला गेला नाही. मग तुमची काय इच्छा आहे. अहो माझी एकच इच्छा आहे म्हणे की जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत यांनी माझ्याकडे कामाला राहायचं. म्हणजे बघा, म्हणजे पठ्य मालकच पाहिजे, तो नौकर दासच पाहिजे. म्हणजे असं आहे प्रपंचाचं दास्यत्व नाही, असं दास्यत्व म्हणजे प्रपंचाचं दास्यत्व असं आहे. आणि परमार्थातलं दास्यत्व कसं आहे ते सांगतो. महाराज पंढरपूरला गोंदवलेकर चैतन्य महाराजांचा मठ होता, आणि त्या मठामध्ये काही नौकर कामाला होते, आणि मग त्यांच्याकडे काही यात्रेकरू यायचे. पण यात्रेकरू हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर कसे, तर ते यात्रेकरू कोणी तांब्या न्यायचं, कोणी थाट न्यायचं नाही का, तर कोणी परात न्यायचं. तर ते नौकर तक्रार करायचे महाराजांना की महाराज हे थाट नेता, तांब्या नेता, परात नेता. गोंदवलेकर महाराज म्हणायचे निवद्या त्यांना, त्या माझ्या की. आणि म्हणे आम्ही कोण, आणि म्हणे तुम्ही माझ्या सुना आहे. अहो म्हणे लेकी फक्त दिवाळीलाच येत असता, सुना जन्मभर राहतो. म्हणजे बघा परमार्थामध्ये नौकर सुद्धा मालक होतो, नौकर सुद्धा त्या मठाचे पती होतो. परंतु प्रपंचामध्ये तसं नाही. एखाद्याला जर समजा एखाद्या नेत्याने पद दिलं तर नेता काय करतो, त्याच्या घराचा विचार करतो, कार्यकर्त्यांचा विचार करत नाही का. म्हणून असं आहे नाही का, राग नका येऊ असं आहे. म्हणजे बघा परमार्थामध्ये दास सुद्धा मालक होतो. आणि महाराज एक सांगतो तुम्हाला, प्रपंचातील अनुभव सांगणं हे भीषण आहे. कसं भीषण आहे की महाराज प्रपंचातला मालक म्हणू शकत किंवा प्रपंचातला दास हा म्हणू शकत नाही. चला रे नोकरीला, चला रे शेतीला नाही म्हणू शकत. परंतु महाराज परमार्थातला दास हा म्हणू शकतो. कसा म्हणू शकतो, चला रे वारीला, चला रे दिंडीला, तो म्हणू शकतो. ते भूषण आहे नाही का. म्हणजे प्रपंचात किती करा तरी त्याचं दास्यत्व, तरी पण त्याचं फळ मिळतंय. परमार्थात किती करा तरी पण तो नौकर सुद्धा मालक होतो. म्हणजे विचार करायचा बा कुठं कुठं दास्यत्व केल्याचा कुठं फायदा होतो नाही का. असं म्हणजे कुठं आपण दास्यत्व करावं, कुठं नाही करू.
म्हणजे तुकाराम महाराज हे सुद्धा सांगतात की तुकाराम महाराज सांगतात संतांशिवाय हित कुणीच करू शकत नाही. का बरं? की महाराज इथेपासून तर संत हित करतात, इथेपासून तर हित करतात. जर आई बापही आपले हित करतील, पण काय करतील आई बाप? जर मुलगा वारीला निघाला ना, म्हणजे माझे नाही सांगत, दुसरे माझे नाही सांगत, दुसरे ते म्हणतील बाबा वारीला काही जाऊ नको, हे काही तुझं काम नाही, नोकरी करा देशाला काहीच करू नको. वारीला काला जातो, काला टाळ घेतो, काला भजन करतो, त्याला प्रमाणे आई बापाही ती भजनाच्या आड, दावी ती प्रपंचाच्या वाटा, नाही का? आई बापा भजनाच्या आड येऊ शकतात आणि ते त्यांचं हित करू शकत नाही. परंतु संत हे जगाचं हित करतात, आपलंही हित करतात. संत हे हिताचा विचार करतात. आणि अजून कोण हित करू शकतं, नाही का? अजून कोण हित? बघा, म्हणजे आपल्यावाले मायबाप सुद्धा आपले हित करू शकत नाही, जवळचे सुद्धा आपले हित करू शकत नाही. अहो, आपल्यावाले आई आपले हित करू शकते, पण कोणाचं? तिच्या लेकराचं ते हित करू शकते. पण संत हे सगळ्या जगाचा विचार करतात. काय झालं, एक म्हातारा मरण पावलं आणि समाधी असं
आणि आणि म्हणे हे काय आपण आहे ना काढायची नाही. आपण जर डायरेक्ट काढले तर लोक म्हणतील पाटीत म्हाताऱ्याचा जीव गेला, पण म्हाताऱ्याचा बाळीतच पडले मग भीक बाळी नाही का. भीक बाळी तिच्या कानात होती, म्हणजे भीक मागून आणलेली ती सोन्याची बाळी, तिचं नाव भीक बाळी हे करेक्ट करायचं. आणि म्हणे असे नाही काढायचे. आणि मग ते प्रेत आंघोळीला काढलं. म्हाताऱ्याने रडायला सुरुवात केली. तुमच्या पायात घोडा कसा शोभत होता, तुमच्या तरी काट्या धोत्राशिवाय दुसरं धोतर नेसलं नाही. मग समाजाचं लक्ष धोत्रात नाही गेलं, घोड्यात सुद्धा गेलं. परंतु मग तिला स्टँडवर यायचं होतं ना हळूहळू नाही का. आणि मग तिचं लग्न आणि मग वर्ण कमरावरती आला आपल्या चांदीच्या करगोट्याशिवाय दुसरा करगोटा बांधला नाही. यावरती कसं वर्णन आलं. तुमच्या गळ्यामध्ये साखळी कशी दिसत होती आणि बरोबर तिला कानवरती यायचं होतं. अजूनही तुमच्या कानात मला यमाची या हाती बांधून या म्हणजे महाराज आपण यावरती सोनं नाणं काहीच बरोबर येत नाही. सोनं नाणं सुद्धा काढून घेता म्हणून मी तुमची कास धरली. तुकाराम महाराज सांगता नाही का. म्हणजे अभंग हा एकनाथ महाराजांचा आहे, नाहीतर मग तुम्ही पक्षात तुकाराम महाराजांच्या गाथ्यात कसं नको आहे. आणि बघा देवाच्या कृपेशिवाय श्रेष्ठ काहीच नाही. देवाच्या आणि गुरुची कृपा आहे. कसं की महाराज बघा मी एक दृष्टांत सांगतो. काय झालं की देवाने नामदेवरायांचं देवाला सुद्धा हित नाही करता आलं. तर मग नामदेवरायांना संत संमेलनामध्ये पाठवलं. तिथं कोण कोण होते. तिथं महाराज आपल्या त्र्यंबकेश्वरचे निवृत्ती दादाही होते, त्यांचे गोरोबा काका होते आणि नामदेवराय गेले. आणि आता सर्व महात्मे पाया पडायला लागले. ज्ञानोबाराय पाया पडायला लागले, निवृत्ती दादा पाया पडायला लागल्या. पण मुक्ताई काही पाया पडल्या नाही. मुक्ताई डायरेक्ट बोलल्या बिगर गुरु का बच्चा. बापरे, आता त्यांचा अधिकार तो माझा अधिकार नाही. त्या डायरेक्ट त्यांना बोलल्या तसं की म्हणे काका राग नाही ना म्हणे काका जाऊन म्हणे धुपाटणं आणा. धुपाटणं कशाला ग म्हणे तुम्ही म्हणत चेक करता ना कच्चं आहे की पक्क आहे. आता निवृत्तीला समजायचा प्रयत्न केला पण त्या काही शांत बसल्या त्या मुक्ताई होत्या. आणि मग काकांनी आणलं, प्रत्येकाच्या डोक्यात मारायला सुरुवात केली. आणि मग पहिल्यांदा त्यांनी निवृत्तीनाथ दादांच्या डोक्यात मारलं आणि ते काही ओरडले नाही. आणि मग त्यांनी ज्ञानोबारायांच्या डोक्यात मारलं. आणि मग सगळेचे सगळे मणके पक्के. परंतु मग नामदेवरायांना आले त्यांच्या डोक्यात मारलं, ते ओरडले आई म्हणजे. आणि मग नामदेवराय धावतच देवाकडे आले. देवाने सांगितलं काय रे नामा का परत आला. त्यांनी सांगितलं की म्हणे मी गेलो होतो, परंतु म्हणे मला त्यांनी खापर मारलं. परंतु म्हणे बाबा तेच तुझं हित करू शकता. म्हणून महाराज बघा की आपल्याकडे आता म्हणजे नामदेव महाराजांनी सुद्धा गुरु केलं नाही का. त्यांनी हा गोपाला कृपा कारण की गुरु हा हित करतो. कसं हित करतो. देव सुद्धा गुरु होतो आपल्याप्रमाणे. माझ्या विठोबाचा काही माझ्या विठोबाचा Bye.
महाराज जितकं देवामध्ये सामर्थ्य नाही पण हरीच्या कृपेमध्ये सामर्थ्य आहे. महाराज नामा म्हणे कर्म रेखा देवा दिका चुकेना म्हणजे महाराज जे प्रारब्धाला आले ना ते भोगावंच लागलं. सुदाम्याच्या कपाळी लिहिले होते दिले भिकती मागावे सुदाम्याच्या कपाळी लिहिले देवाने भिकत मागावे. म्हणजे बघा कसं होतं काय झालं की भगवान श्रीकृष्ण सुदामदेव भगवान श्रीकृष्णाकडे भेटायला गेले आणि श्रीकृष्ण भगवानांनी त्यांचा तिलक केला आणि असं अंगठीने दाबलं. पहिल्यांदा काय होतं यक्ष श्री म्हणजे कसं संपत्तीचा नाश पण त्याचं काय केलं श्रीक्षय म्हणजे धनवान आणि प्रारब्धवान. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा परंतु मोठीच्या कृपेत सुद्धा अर्थ आहे. म्हणून म्हटले की देवाच्या कृपेने आणि गुरुच्या कृपेने काही होऊ शकतं. आणि गुरुकृपा आणि देवकृपा देवाने जर कृपा केली तो हा कृपा करील नारायण नाही का. आपल्याकडे पुराणे आपल्याकडे एक प्रमाणे शब्द लोपली पुराणे अर्थ लोपली पुराणे नाश केला ब्रह्मज्ञाने की महाराज गुरुच्या कृपेने कुठलाही विद्यार्थी बोलू शकतो. अहो एवढंच काय तर रेड्यावरती सुद्धा कृपा केली महाराज प्रमाणे म्हणजे खालच्यांना खरं वाटतं महाराजांना माहिती पण खालच्यांना खरं वाटतं प्रमाणे रेड्यामुखी वेद बोल रेड्यामुखी वेद बोलविला गर्वदिया एवढंच काय तर चांदेव महाराज किती मोठे होते खूप मोठे होते. 1400 विद्या आणि 68 की 64 कला होत्या. किती 64 कला होत्या तरी पण त्यांना गुरु करायला लागला. कोणला गुरु केला गुरुराजा गुरु सुद्धा नीट करतो. अहो एवढंच काय तर ज्ञानोबा रायांनी सुद्धा गुरुचं महत्व सांगितले हरिपाठात प्रमाणे श्री गुरु सारिका अस्तमन श्री गुरु सारिका असिता
म्हणजे प्रत्येकावर गुरुची कृपा आहे की महाराज गुरु विना कोण बताय गुरु बिना कोण बतावे गुरु बिना मी प्रत्येकाने महाराज युट्यूब गुगल तुम्हाला फक्त एखादं हे काढून घेऊ शकतं परंतु महाराज ते तुम्हाला विश्लेषण करून नाही सांगू शकत की किंवा कुठलं प्रमाण केव्हा घ्यायचं कुठलं काय करायचं तर गुरु आपल्याला त्यांच्या अनुभवातून सांगू शकतो का तर तो गुरुचा अनुभव इतका मोठा असतो ना शिष्याला सुद्धा तो समृद्ध करून ठेवतो म्हणून आहे ना देवाच्या आणि गुरुची कृपा खूप श्रेष्ठ आहे अहो तुकाराम महाराज म्हणतात की बाबा म्हणून म्हणे संतावरती विश्वास ठेवायचा आणि संतच आपले हित करू शकतात नाही का त्याचे माझे हित करीत आणि बघा महाराज संत मोठे महात्मे आपल्यासाठी वारी सुरू करतात का सुरू करतात ते आपल्यासाठी की आपल्याला वळण लागावं जीवाला वळण लागावं याच्यासाठी त्यांनी वारी सुरू केली महाराज सोडून मी एक प्रश्न विचारतो म्हणजे बघा किंवा गुरुची कृपा काय की जगन्नाथ अण्णा पवारांनी वारी सुरू केली का बरं की ते पण मोठे विद्यावाचस्पती होते गुरु होते म्हणून त्यांनी जीवाला वळण लागावं वारी सुरू केली सांगा बरं रामवारी कोणी सुरू केली श्रावण महिन्यात महाराज सोडून सांगा महाराजांनीच सांगितलं होतं वा कारण की आपल्याला वळण लागावं माहिती व्हावं याच्यासाठी ते स्वतः अहो शाळेमध्ये जसे मास्तर आपल्या गुरुची पाठी घेताना तसे ना संत आपल्याला क्रिया करून दाखवतात हरी बळकाचे साथी परमार्थामध्ये सुद्धा म्हणजे प्रत्येक ठिकाणी गुरुची गरज की त्याला म्हटलेलं आहे गुरुविना अनुभव नाही तुझा नाही का कारण की गुरुशिवाय खूप मोठा महत्व गुरुचं म्हणून संतांनी सांगितले ज्याने हा गोपाळ कृपा करेल याच्यासाठी मी एक तुम्हाला प्रसंग सांगतो काय झालं की देवाने सर्वांना शुद्धता सोडायला लावल्या काल्याचा प्रसंग आहे. मी पण तेव्हा तिथेच होतो देवाने सांगितलं सोडा रे शुद्धरे प्रत्येकाने काळा काला ताक चटणी पिठलं भाकरी बघितलं आणि देव रागवला माझे आहे तैसे पाय नाही तरी घरा जाय चोरणी या माय नवनीता आणावे आणि मग तितक्यातच एक फाटक्या परिस्थितीतला
मोठा गोपाळ रडत उठला, चांगले कोठून आणावे गोपाळा. चांगले कोठून आणावे गोपाळा, तुमचा हा दुर्या संसार. म्हणजे बघा की त्यांनी सांगितलं की म्हणे की सगळ्यांना, पण गोपाळांनी त्यांना प्रश्न केला की म्हणे महाराज तुमच्यावाले शिदुरी श्रीखंडपुरी आणि म्हणे आम्ही तर गरीब गोपाळ आहे, पण गोपाळाची बाजू सुद्धा तुकाराम महाराजांनी मांडली नाही का. म्हणजे का बरं की संतांमुळं तुकाराम महाराजांमुळं सगळ्या गोपाळांवरती कृपा झाली. अजून मी एक उदाहरण सांगतो. काय झालं की एके दिवशी एक माणूस ज्ञानोबा रायांकडे आला, धरणीकरी प्रकरणातील उदाहरण सांगतो. आणि योगायोगाने ज्ञानोबा रायांना तुकोबा रायांचा अधिकार दाखवून द्यायचा होता की किती महान आहे तुकोबा राय. आणि मग त्यांनी बिचारीने धरलं का, तर त्याला कष्ट न करता श्रीमंत व्हायचं होतं, अभ्यास न करता त्याला पंडित व्हायचं होतं. पण आणि मग तो ज्ञानोबा रायांकडे आला आणि ज्ञानोबा राय त्याच्या स्वप्नामध्ये गेलं, म्हणजे बाबा आज आहे ना म्हणे कोर्ट बंद आहे, तुम्ही देऊळच्या संत तुकाराम महाराजांकडे जा आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. पण मग आता हे केले आणि मग देऊला गेल्यानंतर तुकाराम महाराजांनी विचारलं की तुम्ही कोणाकडे आले, की म्हणे मी ज्ञानेश्वर महाराजांकडे आलो. तर त्यांना प्रश्न पडला की का बरं माझ्याकडे पाठवलं. ज्ञानेश्वरी काही ऊने म्हणा महाराज, ज्ञानेश्वरी काही ज्ञानेश्वरी काही ऊने कामाकडे पाठविले. म्हणजे का बरं आमच्याकडे पाठवलं, काय कमी. अहो काय झालं की संत तुकाराम महाराजांनी त्याला मराठीमधून 11 अभंग लिहून दिले, पण त्याच्या लक्षात नाही आलं की हे अभंग आपल्याला मोठे पंडित बनवतील. त्यांनी ते अभंग तिथंच टाकून दिले, नारायणांचं 11 अभंग तिथं टाकून दिले. परंतु एक बिचारा गरीब ब्राह्मण आला, बिचारा घोडा होता आणि तो आल्यानंतर आणि त्याला ते 11 अभंग आणि तो नारायण घेऊन टाकला. अहो महाराज, तो ब्राह्मण इतका पंडित झाला की त्यांनी शिवाजी राजांच्या दरबारामध्ये काम केलं. म्हणजे बघा, संत असते तर किती मोठी कृपा होती नाही का. विठोबा श्याम महाराज की हे एक महाराष्ट्रातले टॉपचे कीर्तनकार, ज्योतिषाचार्य, उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट वक्ते, म्हणजे अभिमान सुद्धा वाटतो की. आणि तसेच आणि आपल्याच परिसरातील गायक सतीश महाराज
परिसरातील ख्यातनाम मृदुंग वादक की माझं भाग्य आहे की माझ्या गुरुंचंही मला आठवतं की रामनवमी आपल्याला अयोध्येचा जेव्हा पानप्रतिष्ठा सोहळा होता तेव्हाही माझ्या गुरुंचं कीर्तन ज्यांनी वाजवलं आणि आज माझं भाग्य आहे की माझं कीर्तन ते वाजवलं. किती भाग्याचं योगायोग आहे, नाही का? माझं सुद्धा कीर्तन त्यांनी आज त्यांनी साथ केलं. मी काही चुकलं मापलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. एवढं तुम्ही समजून आणि तुम्ही एका अंध व्यक्तीचं कीर्तन ऐकलं. मला माहिती आहे की कुठंच मी दुसऱ्या चरणावरती जास्ती जोर दिले गेला माझ्याकडे पहिल्यावरती द्यायचं असं. पण तुम्ही सर्वजण आमच्या कातोरे परिवाराच्या विनंतीला मान मिळाला. मी सर्वांचा आभारी आहे. आणि विशेष म्हणजे मला ज्यांनी शिकवलं, मला ज्यांनी या व्यासपीठाला नारदाच्या गादी उभं केलं ते ना आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण यशोदानंद गुरुकुल पिंपळचे आमचे गुरुवर्य राम महाराज गणेश्वर महाराजांची कृपा आहे. का एका अंध व्यक्तीला कीर्तनकार बनवणे हे सोपं नाही. हे हा प्रवास खूप अवघड आहे. तरी पण त्यांनी ते आपण म्हणतो ना असाध्य ते साध्य सायाचं कारण अभ्यास होतो का म्हणजे त्यांनी हा सर्व अभ्यास करून घेतला या कीर्तनाला. आणि ते वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात. कुठं आता ते मला मार्गदर्शन करतात की कुठं कमी पडलं, कुठं काय झालं. तर तसं आमच्यावाले गुरु इतके प्रेमळ आहे की ते ना ते सर्वांना असं सांभाळून घेतात, मार्गदर्शन करून घेतात. आणि तसे आमच्या गुरुकुलमधला आज विद्यार्थी आहे की मला त्याचं अभिमानाने सांगावं असं वाटतं की त्याचे चारही विषयांचा तो अभ्यास करतो. कृष्णाच्या चारही विषयांचा अभ्यास करतो. गायन, पखवाद, पेटी, कीर्तन असा विविध असे सर्व गुण संपन्न असा तो विद्यार्थी. आणि तो पण आज माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. आमचे श्याम महाराज आहे. मला अभिमान आहे त्यांचा की ते पण आज उपस्थित आहे. आणि तसेच तुम्ही सर्व पाहुणे मंडळी आणि गावातील धूम आणि तसेच आपल्या गावातील भजनी मंडळ सुद्धा उपस्थित राहील. मी त्यांचा देखील आभारी आहे. आता चालू ज्ञानेश्वर